मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष व त्यांचा इतिहास. शिवसेना. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना 19 जून 1966 मध्ये केली होती. मुंबईमध्ये मराठी माणसावर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना केली होती. शिवसेना 1995 मध्ये बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच भाजप सोबत युतीत सत्तेत आला. मनोहर जोशी हे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री बनले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. 10 जून 1999 रोजी शरदचंद्र पवार, पी.ए. संगम आणि तरिक अनवर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. इटालियन वंशाच्या सोनिया गांधी यांना पक्षाचं नेतृत्व करण्याचा कोणताही अधिकार नाही या मुद्द्यावरून शरद पवार यांनी पक्षात वाद घातला. त्यामुळे शरद पवार यांना काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. काँग्रेसमधून बाहेर पडल्याच्या नंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना जरी सोनिया गांधीच्या नेतृत्वाला विरोध म्हणून झाली असली तरी 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत सत्तेत सामील झाली आणि मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारमध्ये राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी कृषी मंत्रीमधून शपथ घेतली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना. 9 मार्च 2006 रोजी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केली होती. मराठी भाषेला भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे मनसेचं धोरण राहिले आहे. 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेने लक्षणीय यश मिळवले होते. पुणे, मुंबई, नाशिक व ठाणे येथील एकूण 13 आमदार निवडून आले होते, तर 13 जागांवरती मनसे 2 नंबरवरती राहिली होती. वंचित बहुजन आघाडी. 24 मार्च 2019 मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. प्रकाश आंबेडकर यांनी 2019 लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीतर्फे 47 उमेदवार रिंगणात उतरवले होते, पण त्याच्यापैकी एकालाही विजय प्राप्त करता आला नाही. मित्रांनो, 2024 लोकसभा निवडणुकीत या पक्षापैकी कोणत्या पक्षाचे सर्वात जास्त उमेदवार विजयी होतील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.